रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनःपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. आपण ऐकत आहात माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ कादंबरीचा भाग 17वा. साधू मठात आलाय. तो लय ज्ञानी आहे. त्याच्या नुसत्या आशीर्वादानं कित्येकांना गुणबी आलाय जणू. इंदू म्हणली. हो, मी बी ऐकले. मठावर जाताना माणसं दिसतात. मालनला दुजोर दिला. काय बी म्हणा, पण ह्यो साधू बुवा डोंगी असते ती. साखून साऱ्यांनाच अचंबित केलं. आबा म्हणल्यात कधी ऐकलं असेल म्हणून म्हणतीस ना? मालन म्हणली. हो, आबांचं ऐकलंय, पण ते खरं आहे. कशावरनं म्हणतीस? हे खरं आहे म्हणून. ह्यो मठातला साधू बघा. का? काय झालं? त्यो ज्ञानी आहे का फ्याने आहे कुणास ठाऊ बाया. पण त्यो वांगाळ नक्की आहे म्हणून डोंगी आहे. अगं पुरी माहिती नसताना अशी नावं ठेवू नाहीत. मीच नव साऱ्या गावानं त्याला वळखलाया. हे बघ, काय ते बाईजवार सांग की. वांगाळ गावानं वळखली. तू काय म्हणतीस? का कस असलं तिड्यातनं मोहमान घालतीयस? हुमानच का? पण ह्या साधूच्या मंत्राचं हे बघ, परत तेच का? हं? अगं बोल की. मालन थोडी रागावली. मग सखू हळू आवाजात म्हणली, "अव, त्या बाळू पाटलाची सावित्री सखूच्या साधूच्या नादाला लागली या." "हो, नादाला लागली. अख्ख्या गावात तशी कुजबुज आहे. हं, तू म्हणतीस ते काहीच खरं वाटत नाही बघ. कुणीतरी भूमिका पसरवली असेल." मालन ठाम म्हणली. इंदू आवाक होऊन नुसती बघत होती. "अक्कासाहेब, ते खरं आहे. जिथं तिथं ह्याच कहाणी पडतंय. तिची पोरं बी बिथारल्यात. आई संग रोज भांडत्यात म्हण. तिला मठात जाऊ नको म्हणते ती, पण ती कुठं ऐकतीया. रोज कडूसं पडलं तरी मठातच असतीया. आणि साधू भोवतीनं घुटमाळतीया म्हण. पाय दाबण्यापासनं त्याची सेवा करती. कित्येकाने बघितलं म्हणून म्हणती मी. साधू वांगाळ असल बी, पण हिनं लेकरा बाळाच्या आईनं कावं फासावं? तू म्हणतीस ते खरं आहे, पण माझा विश्वास बसना बघ. अक्कासाहेब, त्या साधूला मंत्र तंत्र जादू टोना येतोया. जनावर माणसं बोलावतोय त्यो. जिन्यात पावलं वाजली तशी त्यांची बोलणी थांबली. नेवरती आला होता. जरा चितागतीच वाटला. तो भीतीला टेकून बसला आणि गपच होता. त्याला तसा बघून मालननं विचारलं, "नेवरती, अरे गप आहेस? कसला विचार करतोयस?" "अक्कासाहेब, भानगडच आहे तशी बघा." "का? काय झालं?" "अक्कासाहेब, इलास दादाचं मठात येणं वाढलं या." "काय? दादा वरचेवर मठात येतोय?" "होय, येत्यात." "अरे, दादा आबाच्या वाणी खोल विचाराचा नाही. तवा लागला असेल साधूच्या भक्तीला." तेवढ्या गतीनं चित्तागती झालास वय?" "तसं नव्ह अक्कासाहेब, पण." "अरे पण काय? तू काय बघितलंयस? काय ऐकलंस का?" "काय?" "साधूबाबाच्या मठातल्या साधूबर इलासदादा तासनतास बोलत बसत्यात. बाळू पाटलाची बायको सावित्री तिथंच असतीया, पाळत ठेवल्यावानी. तिनंच म्हण साधूची आणि इलासदादाची गाठ घालून दिली या." तशी मालन चितागती झाली. विचारात पडली. दादा मठात काय येत असेल? त्याचं काय बोलणं होत असेल? आणि सावित्रीनं भेट का घडवून आणली असावी? मल्हारीला दत्तक घेण्याचा आपला विचार दादा वहिनीला कळला, तेव्हा ती दोघं लई संतापली होती, चिडली होती.
जेवल्या ताटावरनं उठली होती, दार बंद करून कितीतरी वेळ बोलत होती. हे सारं, सारं आबांच्याकडनं तिला कळलं होतं. ह्या मुद्द्यावर तिला आईची भेट आठवली. "तू मल्हारीला दत्तक घ्यायचा विचार करतीस, हे खरं आहे का?" "हो, खरं आहे. कायदेशीर सल्ला घेऊनच सारं करणार आहे." "मालू, अगं तू करतीस ते वाईट नाही. पण अशानं जात वाळीत टाकल, जातीला हे रुचायचं नाही." "आई गं, हे चांगलं करताना माणसानं भिवू नये अन् होणाऱ्याचा परिणाम काय चिंता बी करू नये." "अगं पोरी, सारं सांभाळा बोललीस का?" "नाही, पण वाईचा शिवदे वकील येऊन गेल्यावर सांगीन. तसा त्यो रोज तसा त्यो राजी व्हायचा नाही. त्याला आपल्या संपत्तीची हाव नाही. तू मोठं धाडस करतीयस बघ, पण मला लय काळजी वाटतीये बघ माले तुझी." हे सारं आठवून तिच्या मनात आलं, दादा साधूकडे येण्यामागं हे बी कारण असेल. ह्या कोड्याचा उलगडा झाला पाहिजे. साधू आणि सावित्रीपुरती घटना डोळजाग करण्याजोगी आहे. पण त्यात दादा कसा आलाय हेच कळलं पाहिजे. नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. ती गंभीर झाली. नेवरतीला म्हटली, "नेवरती, तू मठावर पाळीत ठेव. अगदी सावधपण हं. हे बघ, सांभाळा यातलं काही सांगू नग. मठात दादा काय येतोय? साधू खरंच कोण आहे? कसा आहे? सावित्री एवढं का लक्ष घालतीया? हे साऱ्याचा उलगडा झाला पाहिजे बघ." "अक्कासाहेब, तुम्ही काळजी करू नका. मी बघतो. 2 दिवसात छडा लावतो बघा." लगेच नेवरती पळाला. तेव्हा इंदू सखूला म्हणाली, "तुम्ही दोघी पण ही गोष्ट आत्ताच सांबाच्या कानावर घालू नका." दोघींनी माना डोलावल्या, पण ते तिघींना काळजीनं घेरलं होतं. बाळू पाटलाची दोन्ही पोरं तशी लहानच होती, पण कळती होती. थोरला राम 17 वर्षाचा होता, तर धाकटा लक्ष्मण 15 वर्षाचा होता. आईचं मठात जाणं, तिथंच दिवसभर थांबणं त्यांना आवडत नव्हतं. आळीत चाललेली कुजबूज कळत होती, समजत होती. महारोग्याला फटकून वागल्यावानी माणसं, बाया सारी आळीच वागत होती. आईचं नटणं म्हणजे म्हणजे त्यांना अगदी किळसवाणं वाटत होतं. पोरं कावली होती. जन्मदात्या आईचा त्यांना राग येत होता. सकाळी घरातली कामं आटपून सावित्री मठात निघाली. तिची घाई गडबड दोन्ही पोरं बघत होती. मनात मनात राग खदखदत होता त्यांच्या. माहिती असून रामाने विचारलं, "आय, कुठं निघालीस?" "मठात." "का?" "जाऊ नगस." "का र?" "नाही, जायचं नाही. माणसं नावं ठेवते ती. काय काय म्हणते ती." अरे माणसं वाईट आहेत. त्यांना खऱ्या खोट्याचे पारख नाही. रामा, तू बी चल. एक दिस त्यांच्या संगतीत राहा. तेव्हा तुला बी कळल त्यांचं माया, त्यांचं मन. म्हणजे म्हणजे तू ह्या का सोडणार नाहीस? राम चिडला. "राम्या, जरा डोकं शांत ठेव. विचार कर. मला काही याड लागलंय? मी आपल्या सर्वांच्या भल्याचंच करतीया." "कसलं भलं? माणसं तोंडावर थुकायची राहिल्यात आता." "आय, आय तुला आपल्या भैरवनाथाची पूजा कर तू. काळूबाईची कर, ज्योतिबाची कर. पाहिजे तेवढं उपास तापास कर, पण त्या गोसावड्याच्या मठात जाऊ नगस ग." "राम्या, तोंडावर आय हाय तुझी मी. भलं मला चांगलं कळतंय. तुझं मन बी कळतंय र. पण थोडा धीर धर. तुला सारं बायजवार सांगणारच आहे मी. ए, ते बायजवाराचं बघू मागणं. आधी सांग, मठात जात थांबवणार आहेस का नाही?" "अरे वाद्या, मला धाक दाखवतोयस होय? अरे जन्म दिलेल्या आईला? हे बघ, मी चुकतोय असं वाटत असेल तर मला जोड्यानं हाण. माझं नरडं दाब, नाहीतर इळीनं काप. तुझं लेकरू म्हणून मी सारं सुसीन. आय, पर मठात जाऊ नगस." तिचं डोळं भरलं.
लेकराची तडफड कळली होती आणि नवऱ्याच्या जीवाची पण काळजी वाटत होती. ती मोठ्या संकटात सापडली होती. तोडगा तर काढायचाच होता. तूर्त त्याचीच समजूत काढावी वाटली. रामा, रामा डोकं शांत ठेव. आपल्याला आता सुखाचा दिस येणार आहे ती. अरे, अरे आपला वनवास संपत आलाय बघ. त्याच्यासाठीच मला मठात गेलं पाहिजे. काय ऐकायचं नाही मला. हो, काय ऐकायचं नाही. तो ताडदिशी उठला. लयच चिडला होता. पाय आपटतच तो निघून गेला. ती भरल्या डोळ्यांनी त्याला बघत होती. तिनं विचार केला, राम बापासारखाच तापट डोक्याचा आहे. त्याला विश्वासात घेऊन सारं बाईजवार सांगितलं पाहिजे. अति राग आणि भीक माग म्हणत्यात ती काही खोटं नाही. उद्याच त्याला सगळं खरं खरं सांगू, असं मनाशी पक्क ठरवून ती मठात गेली. चावरातल्या सापरात बाजावर राम एकटाच बसला होता. त्याचा बाप बाळू पाटील तिथंच बसायचा. तो आज भलता चिडला होता, संतापला होता. आईचा, गावाचा, साऱ्याचा त्याला तिटकारा आला होता. कोवळ्या मस्तकात तो पेलत नव्हता. मस्तक मस्तक ठणकत होतं. विचार कुवतीनुसार चौखूर उधळलं होतं. बाप परांगंदा झालाय. तो जित्ता आहे कमी आलाय त्याला ठाव नाही. आई चांगली आहे. हो, हो. आई चांगली आहे. पण त्या साधूनं तिला फसवलंय. साधू लय वाईट आहे. त्याला मंतर-तंतर येतंय. त्याला जादूटोणा येतोया. सारं गाव बोलावलंय. भक्तीनं, भीतीनं. साधूच्या विरोधात कुणीच उभा राहायचा नाही. त्याला जाब विचारायची कुणाच्यात हिंमत नाही. तो किती बी वाईट असला तरी गाव आता मुकाट्यानं सोसल. त्याची जिरावणारा सांबाच आहे. हो, सांबाच आहे. पण साधूची वाईट नजर त्या वाड्यावर पडत नाही, तवर सांबामध्ये पडायचा नाही. आणि हे साधू बी जाणून असल. म्हणूनच त्यानं त्या आळीत जास्त शिरकाव केला नाही. पण पण आपण आईची सोडवणूक कशी करायची? आई सांगून ऐकना आणि ती कधीच ऐकायची नाही. मग मग साधूला कसा हुसकावायचा? त्याचा विचार दिशाहीनपणे भटकायला लागला. तो आणखी अस्वस्थ झाला. तिथं लक्ष्मण आला. रामाला चिकटून बसला. रामानं त्याच्या पाठीवर हात ठेवला तसा लक्ष्मणानं भोंगा पसरला. बराच वेळ रडला. राम गप्पच होता. त्यो त्यो काहीच बोलना. तसा लक्ष्मण म्हणला, दाद्या, दाद्या, मला पण आईचा लय राग आलाय र. त्यो साधू वांगाळ आहे. त्यानं जादूटोण्यानं आईला फसवलंय. आपल्या आपल्या वाघ्या कुत्र्यावानी. ती पण आता ऐकायची नाही. राम हताश होऊन बोलला. डोळ्यातला अश्रू गालावर ओघळत होतं. बराच वेळ दोघं नुसती रडत होती. कुणाचा आधार नव्हता. बऱ्याच वेळानं चिमुकल्या लक्ष्मणानं शंका विचारली, दाद्या, तो साधू आईला घेऊन लांब कुठंतरी जाईल का र? आपल्यापासून लांब? ते ऐकताच राम हादरला. त्याला दरदरून घाम फुटला. हातपाय थरथरायला लागलं. खरंच खरंच असं झालं तर? ह्या विचारानं तो हाबाकला, घाबरला. त्याचा घसा कोरडा पडला. त्यानं त्यानं लक्ष्मणाला आवळून धरलं. त्याचं चौकूर पांगलेलं विचार एका एका ठिकाणी थांबलं. घट्ट घट्ट रुतून बसलं. त्यो ल्याचा प्याचा नव्हता. त्याच्या नसा-नसात बाळू पाटलाचं रक्त सळसळत होतं. त्यानं लक्ष्मणाभोवतीची मिठी सोडली. डोळं पुसत म्हणला, नाही, नाही, नाही तसं होणार नाही. मग काय होईल? आजच्या रात्रीला साधू मारणार आहे. हो, आजच्याच आजच्याच रात्रीला साधू मारणार आहे. त्याच्या आवाजाला धार होती. मुठ्या आवळल्या होत्या. डोळ्यात रक्त उतरलं होतं. त्याचं सारं शरीर तापलं होतं आणि निरागस मन विस्तव विस्तव झालं होतं.
कंदिलाच्या प्रकाशात विलास लक्ष्मी हळू आवाजात कुजबुजत होती. वाईच्या शिवदे वकिलाचा आय अक्कासाहेब सल्ला घेणार आहेत म्हण. मल्हारीला दत्तक घ्यायचा त्यांचा विचार पक्का दिसतोया. आत्या आबांचं बोलणं चाललं होतं तवा ऐकलं. पण मला बघून त्यांनी विषय बदलला. ह्या बघा, आपल्याला लवकर काहीतरी केलं पाहिजे. त्या बाईनं मनावर घेतलंय म्हणजे काय, म्हणजे केल्या बिगार राहायची नाही ती. हम्म. तेवढ्या सोपं नाही आता. अगं तिने किती बी सल्लं घेऊ दे, पण जे घडायचं ते आपल्याच मनासारखं घडेल बघ. ती कसं? अगं मी देगावला आदनं-मधनं जातोय. पण कुठं? तुला ठाव आहे का? मठात. साधूकडंच ना? मठात. साधूकडं ना? साधूकडंच. पण साधू कोण आहे? त्यो मोठा ज्ञानी आहे म्हणते ती. आणि त्याला मंतर तंतार जादूटोणा बी येतोया असं ऐकलंय मी. लक्ष्मी, त्यो साधू बाळू पाटील आहे. बाळू पाटील. काय? होय, त्यो बाळू पाटील आहे. वेश पालटून पोलिसांना खुळं केलंय त्यानं. आणि आम्ही आम्ही लवकरच हल्ला करणार आहे. हल्ला? कुणावर? आणि कसा? तिनं आतुरतेनं विचारलं. तिला सारं जाणून घ्यायचं होतं. ती पुढचं ऐकाय आधीर झाली. सांबावर, मालनच्या वाड्यावर. पण पण त्याच्यापाशी तलवार आहे. आणि त्यो बाळानं पण भारी आहे. अगं अस्सल भारी. पण 20-22 जणांच्या पुढं, हजारांच्या पुढं नाही. म्हणजे तुम्ही काय म्हणताय? काय बी कळेना बघा मला. विलास हसला. तिला जाणवलं हसण्यात निर्भीडपणा होता आणि डोळ्यात नेहमीचा दुबळेपणा होता. अगं येत्या आयतवारी सुळशीच्या माळावर आमचा मोठा मोठा पण गुप्त मेळावा होणार आहे. गावकसा बाहेरच्या जाती सोडून सगळीजण एकवटल्यात. लांब लांबची कडवी माणसं येणार आहे ती. कोकणातला मोठा मोठा साधू महाराज येणार आहे. त्यो लय कडवा आहे. हो. त्याचे हजारो भक्त येणार आहेत. आणि त्यो महाराज बाळू पाटलाचा चांगला मित्र आहे. मी भेटलोय त्याला. माईचा शेवटचा विधी एका मांगानं केलेला ऐकून त्यो लय भडाकलाय. त्यात दत्तक घ्यायची वार्ता पण मी कानावर घातली. तवा तर त्यो चवताळला. आग वाकावी तसा म्हणला, अरे अर्जुनाला वरचढ होणाऱ्या एकलव्याचा अंगठा अंगठा ज्याने कापला, धर्माची शिकवण मोडून तप करणाऱ्या शंभुकाची ज्याने शिरच्छेद केला, भिन्न जातीतल्या मुला मुलींची लग्न लावून धर्मात ढवळाढवळ करणाऱ्या कर्नाटकातल्या समाज सुधारकाला ज्यांनी ज्याने जिवंत जाळला, त्या परंपरेतले त्या परंपरेतले आपण आहोत. कुणी जाती धर्मात ढवळाढवळ केलेली आपल्याला खपणार नाही. अशांना अशांना आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा देऊ. आणखी बरंच काही सांगत होता त्यो. पूर्वीचं आताचं. अहो रक्त नुसतं सळसळत होतं बघ. लक्ष्मी, लक्ष्मी मी आता एकटा नाही. अगं लई मोठी ताकद माझ्या पाठी आहे. आबा मला बेतरा शेळपट म्हणतात. पण मी बेतरा शेळपट नाही ही त्यांना दाखवूनच देईन आता. आणि तू बी बघशील. खरंच ग बया, तुमचा गर्व वाटतोय मला. तुम्ही हे सारं सगळं अगदी घडवून आणाल ह्याची मला खात्री आहे. लक्ष्मी, पण एक अडचण आहे. कसली व? मालनची. मालनची. वाड्यावर हल्ला झाल्यावर तिला कशी वाचवायची ह्यो घोर लागलाय बघ. ह्या बघा, आता लई विचार काही करू नका तुम्ही. चांगल्या कामाला खीळ बसल. अव वाळल्यावर वलबी जळू द्या की. अक्कासाहेबांनी जाती धर्माची, घराण्याची, आपल्या नात्याची कुठं कदर केली या? त्या आता आपल्या राहिल्या नाही ती. आता त्यांच्या जीवा भावाचा भाऊ तुम्ही नाही. सांबा आहे, सांबा माग. म्हणून म्हणतीया, वाळल्यावर वलबी जळू द्या. धूर्तपणे तिनं डोळ्यात बघितलं. त्याची अस्वस्थता दिसत होती.
बनीची माया आडवी येऊ नाही म्हणून ती बेचैन झाली होती. ती काही वेळ गप्पच होती, खोल खोल विचारात गाडल्यागत. त्यानं असा उसासा टाकला आणि त्याच्याकडे बघितलं आणि म्हणला, लक्ष्मी, तू म्हणतीस ती बी खरं आहे. तिनं समाधानानं श्वास घेतला, डोळ्यासमोर हसरा भाव दाटला. अक्कासाहेबांची सारी संपत्ती आता आपलीच होणार आहे, ह्या कल्पनेनं ती सुखावली होती. पण बाळू पाटलाचा विचार मनात येताच ती थोडी धास्तावली. तो एवढी मदत का करतोय? त्यात त्याचा काहीतरी फायदा? तिच्या मनात शंका उभा राहिली. तिनं लागलीच विचारलं, होय व? मी म्हणती, बाळू पाटील एवढी मदत का करतोय यावं? अगं, संब्या त्याचा वैरी आहे. त्यानं बाळू पाटलाची माणसं मारली ती. त्याच्या सख्ख्या भावाला सर्जाला मारलंय त्यानं. त्याला त्याचा सूड घ्यायचा आहे. त्याला फक्त सूडच घ्यायचा आहे वे. तिच्या मनात शंका आली येत होती. अगं, मालनचा वाडा त्याचा. जमीन जुमला सोनं नाणं आपलं. असं ठरलंय का? हो, असंच ठरलंय. त्याशिवाय इलाजच नव्हता ग. त्यो हाय म्हणून सारं होत घडतंया. त्यो पाठी नसला तर कवडी बी मिळायची नाही. होय, खरं आहे बाया तुमचं. गेला वाडा तर जाऊ द्या. तसा त्यो वाडा वाजोटाच आहे. तिथं वंश जगत नाही. ती पिढा बाळू पाटलाकडेच जाऊ द्या. तिनं समजुतीनं सल्ला दिला. ती आता त्या दिवसाची वाड्यावरच्या हल्ल्याची वाट बघायला लागली. अगदी अगदी डोळ्यात जीव ओतून. रात्र अजगराच्या गतीनं सरकत होती. थकलेलं जीव विसावलं होतं. गावगाड झोपलं होतं. सगळीकडे सामसूम झाली होती. दूर डोंगर लवणात कोलेकुई चालली होती. कुत्री भुकून जणू सावध असल्याचं सांगत होती. दिवसा झोपलेल्या रातकिड्यांनी अंधारात कर्कश असा धिंगाणा घातला होता. सावित्री गाढ झोपली होती. रामानं हळूच कानोसा घेतला. अंगावरली वाकाळ बाजूला सारली. उठून बसला. लक्ष्मण बी हळूच वाकळतनं बाहेर आला. न बोलताच त्यानं एकमेकांकडे बघितलं. कंदिलाच्या अंधुक उजेडात एकमेकाला खुणावलं. दोघं उठली. दाराड उभी केलेली कुऱ्हाड रामानं घेतली. लक्ष्मणानं काठी घेतली. चोर पावलांनी बाहेर आली. आवाज न करता बाहेरून दाराला कडी लावली. अन अंधारात गडप झाली. मठात एकच समय जळत होती. मंदिराभोवतीच्या अंधारात तेवढाच उजेड होता. साधू गाढ झोपला होता. तो भेसूर घोरत होता. त्याच्या पायथ्याशी बसलेला वाघ्या गुरगुरला. रामानं अंदाज घेतला. वाघ्या घात करील असं वाटलं. आजूबाजूचा कानोसा घेतला. लक्ष्मणाला दबक्या आवाजात सांगितलं, वाघ्या मोर जा. त्याला हळू गोंजार. न बोलताच बाहेर काढ. काठी इथंच ठेव. काठी ठेवून लक्ष्मण पुढं झाला. गुरगुरणारा वाघ्या शेपटी हलवायला लागला. त्याला गोंजारत हळूहळू मठाबाहेर काढला. तसा राम साधू जवळ आला. त्यानं साधूला निरखून बघितला. त्यो भयान दिसत होता. ह्या भयान माणसानंच आपल्या आईला फसवलंय. ह्यो चित्ता राहिला तर कधी ना कधी आईला घेऊन जाईल. ह्यो आज आत्ता मेलाच पाहिजे. त्याच्या मनानं उचल खाल्ली. राग उफाळून आला. कुऱ्हाडीच्या दांड्यावरची पकड घट्ट झाली. कानशिलं तापली. कुऱ्हाड हवेत उचलली. जीव एकवटून नारड्यावर त्यानं घाव घातला. एक घाव, दुसरा घाव डोक्यात घातला. सपासप एकापाठी एक घाव घातलं. साधूला कसलीच हालचाल करायला वावच दिला नाही. पहिल्या घावाला साधूनं क्षणभर धडपड केली. क्षीण ओरडला, पण त्याचा क्षीण आवाज गावापर्यंत गेलाच नाही. मठाभोवती अंधारातच विरून गेला. आता साधू निश्चित पडला होता.
त्याची सगळी हालचाल थांबली होती. मठ रक्तानं भरला होता. भिंतीवर रक्ताची धार पडली होती. रामाची कापडं भरली होती. हातावर गरम रक्त उडालं होतं. साधूचं संकट, त्याच्या जादूटोण्याची भीती, आईला घेऊन जाईल ही धास्ती आता संपली होती. निष्पाप जीवांना लागलेला घोर आता थांबला होता. त्यांनी त्यांनी समाधानानं हलकासा सुस्कारा टाकला. तो आता शांत शांत झाला. लक्षा, चल, त्यानं आवाज दिला. वाघ्याला सोडून लक्ष्मण धावला. दोघं ओढ्यात उतरली. जांभळ, करण, चिंचच्या झाडांनी तिथं दाटी केली होती. ओढ्याच्या उखळ पाण्याचा खळखळ खळखळ असा आवाज त्या अंधारात घुमत होता. माणसाच्या चाहुलीनं झाडातल्या पक्ष्यांनी गोंगाट केला. सळसळत युरळं बिळात शिरलं. त्या भयान भयान अंधारात झाडाझुडपातनं ती मसणवाट्यात आली. रामानं कुऱ्हाड डोहात टाकली. तिथंच आंघोळ केली. अंगातली कापडं पाण्यात बुचकाळली. दगडावर आपटली. पुन्हा पुन्हा पाण्यात घातली, ह्यांदकाळली. पुन्हा आपटली. पुन्हा पाण्यात ह्यांदकाळली. रक्ताचं ताजं डाग निघाल्याचा अंदाज घेतला. मग ती कापडं खचून पिळली आणि झाडली आणि तशीच ओली वली कापडं अंगात घातली. लक्ष्मणानं नुसतंच हातपाय धुतलं. परिस्थितीनं त्या कावळ्या पोरांना भूताखेताची कशाचीच भीती वाटली नव्हती. ती निर्भयपणे घराकडे आली. उजाडलं तवा मठात कालवा झाला. लोकांची रीग मठाकडे लागली होती. मठाभोवती माणसं जमली. साधूचा खून झालाय, त्याला कोणीतरी मारलंय, गावभर बोबाटा बोबाटा झाला. असं कसं झालं, कोणी मारलं असल, माणसं कुजबुजायला लागली. अहो, नुकतीच तळव्यावर मिश्री घेतलेल्या सावित्रीच्या कानावर ही वार्ता पडली. तशी तिनं बॉम्ब ठोकली आणि वरडत आरडतच ती मठाकडे धावली. तेव्हा सगळी आळी बिथारली. अरे कोण कुठला साधू, त्याच्यासाठी ही का हंबारडा फुडतीया? गावाची भावकीची जरा पण हिला परवा नाही, असं साऱ्यांना वाटत होतं. आळीतल्या बायाने तिला अडवलं तेव्हा तिनं जोराचा हिसडा दिला त्यांना. अव धरणारीला ढकलून ती मठाकडे धावली. आळीतल्या करत्या माणसांनी माना माना खाली घातल्या. साधूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून तिनं पुन्हा हंबरडा फोडला. कपाळ, छाती छाती बडवून घ्यायला लागली. तिच्या मागून धावत आलेला रामा वैतागला होता, चिडला होता. तो आईला धरून वडत होता. आय, घरी चल, घरी चल, असं म्हणत होता. पण ती ऐकायला तयार नव्हती. आता आता मठापाशी सारा गाव गोळा झाला होता. सावित्रीचा आक्रोश ऐकत होता. ते बघणं, ऐकणं त्याला त्याला किळसवाणं वाटत होतं. कोणालाच तिची कीव येत नव्हती. तिथं तिथं कोणा बाईनं तिला धरलं धरलं का नाही, काय समजावलं नाही. आळीतल्या माणसांना तर तिच्या वागण्याची लाजच वाटत होती. पण पण तिचा तिचा आक्रोश चालू होता. आव, मला का सोडून गेला? आता मी कशी जगू? कुणाकडे बघू? कुणी भाड्यानं तुम्हासनी मारलं व? अरे देवा! तिनं प्रेताला आवळून धरलं होतं. राम ओढत होता पण ती हलत नव्हती. प्रेताला सोडत नव्हती. तसा राम बिथरला, जास्त संतापला. बेभान बेभान झाला आणि मोठ्यानं वरडून म्हणला, मी मी मारलंय त्याला, मीच कुऱ्हाडीनं मारलंय त्याला. तशी सावित्र प्रेतासह उठली. तशी सावित्री प्रेतापासून उठली. तुझ्या डोकीचा बुचडा सुटला होता. केस अस्ताव्यस्त झालं होतं. कपाळाचं कुंकू फिसकटलं होतं. तिनं डोळं फाडून रामाकडे बघितलं. राम्या, काय म्हणलास? काय म्हणलास काय? का? ऐकलं नाहीस? मग ऐक. पुन्हा सांगतो. मी मीच मारलंय त्याला. कुऱ्हाडीने मारलंय. विचार लक्षाला विचार.
रामा संतापून म्हणला. तसं तिनं तिनं त्याच्या मुस्काटात मारली. कासावी सून म्हणली, "अरे वाद्या काय केलंस रं? अरे, अरे त्यो तुझा बाप होता की रं. अरे देवा! काय घडलं हे? काय घडलं?" ती डोकं धरून कोसळली. तिची सूद हरपली. बाळू पाटलाच्या आळीतली माणसं धावली, पुढं आली. त्यांनी साधूला नीट निहाळला. देह तसाच उचपुरा होता. तेच धारदार नाक, हजारात विरळा असणारं त्याचं गारं डोळं. त्याचा आवाज पण आठवला. तसाच होता. फक्त बोलण्यात मग्रुरी नव्हती. साधूला जशी ढब त्यानं साधूला साजेशी ढब त्यानं आत्मसात केली होती. जळक्या चेहऱ्यानं आणि दाढी जठानी तो ओळखून आला नव्हता. म्हणूनच त्याला पुनवच्या दरवड्याची, विठ्ठलाच्या मरणाची माहिती होती. नवख्या माणसाला फोडणारा वाघ्या इतका का लगट करत होता, हेही आता साऱ्यांच्या ध्यानात आलं होतं. आता साधूचा साधूचा पुरा उलगडा झाला होता. आळीतल्या बाया बाप्यांना आता कणव आली. सावित्रीच्या भोवती त्यांनी कोंडाळा केला. सारी भावकी रडत होती. सावित्रीला दोष लावला, वाईट संशय घेतला म्हणून कित्येकांच्या जीवाला लागलं. कुणी सावताच्या थोबाडात मारून घेत होतं आणि राम लक्ष्मण पण आता रडत होतं. त्यांना त्यांना त्यांची चूक कळली होती. आय, आय, मी चुकलो, आय चुकलो मी वांगाळ आहे ग. मी वाईट आहे ग आय, मी चुकलो ग. नेमका नेमका आजच सोळशीच्या माळावर गुप्त मेळावा होता. त्यासाठी कोकणातला मोठा साधू ट्रकभर माणसं आणि हत्यारं घेऊन आला होता. वारकऱ्यांचा झेंडा ट्रकवर फडकत होता. पण ज्ञानदेव तुकोबांचा तिथं गजर नव्हता. पाचवडला त्यानं बाळू पाटलाच्या मरणाची खबर त्यांना कळली होती. आणि त्यो सारा जथ्था देगावात आला. प्रेत यात्रा, स्मशान यात्रा निघाली होती. साधूंची झुंड प्रेत यात्रेत सामील झाली. हेव दाव विसरून स्मशानात स्मशानात सगळा गाव जमला होता. अशीच रीत होती. कोकणातल्या साधूभोवती मोठी झुंड होती. शिरगावचा विलास पाटील साधूजवळ आला. त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. साधूनं साधूनं वळून बघितलं. तिथं तिथं दूर अंतरावर सांभा, नेवरती, खंडूनाना उभी होती. आणि इकडं रामानं चितेला अग्नी दिला. ज्वाळा भडकल्या. रामानं चितेला अग्नी दिला. रसिक प्रेक्षक हो, रसिक मित्र हो, आपणाला ही जातपीळ कादंबरी नक्कीच आवडली असेल. हो, आपण दिलेल्या प्रतिसादावरून ते नक्कीच लक्षात येत आहे. तर आपणासाठी दुसरी एक आनंदाची बातमी, ती म्हणजे याच्यानंतर आपण दुसरी एक कादंबरी आपणासाठी खास आपल्या आग्रहास्तव अभिवाचन करणार आहोत. लगेचच म्हणजे पुढील भागापासूनच आपण त्या कादंबरीचं अभिवाचन करीत आहोत. ज्या पद्धतीने या कादंबरीला आपण रसिकतेनं दाद दिलीत, ही कादंबरी आपण एवढ्या मनापासून ऐकलीत, कमेंट्स दिल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. पण या कादंबरीप्रमाणेच आपण त्याही कादंबरीला उत्स्फूर्तपणे दाद द्याल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि जाहीर करतो की याच्यानंतरची पुढची कादंबरी आहे ती म्हणजे सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, कादंबरी लेखक, कथा लेखक आणि अनेक नाटकं लिहिणारे माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची घुंगरू ही कादंबरी घेऊन आपल्यासमोर लवकरच येत आहोत.